शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये मात्र नाराजी नाट्य बघायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज असल्याचं बोललं जात आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली असं कळतंय। लोकसभा विधानसभेला शक्तीपीठ महामार्गामुळे मोठा फटका बसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय होणं अपेक्षित आहे, हे मत कॅबिनेटमध्ये त्यांनी मांडल्याची माहिती आहे। तरीही सरकार शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयावरती ठाम असल्याचं दिसून येतंय आणि यावर राजकीय प्रतिक्रिया आता समोर आलेल्या आहेत। कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना त्यातली तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं, ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ। नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं, त्याचा उपयोग निश्चितपणे होईल। हे शक्तीपीठ वगैरे पर्यायी आहे ना मार्ग, पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? तर त्यामुळं त्यांना काय वाटतं ते करताय। नाराजी व्यक्त करून काय, त्यांना भाजपच्या दयेवर जगायचं आहे, त्या मंत्र्यांना ते देतील ते खायचं आहे, नाही तर उपाशी मारायचं आहे। त्यामुळे यांच्या पलीकडे ते नाराजी व्यक्त करू शकत नाही। दम असेल तर त्या दोघांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, याला विरोध करून हिंमत दाखवावी, तर आम्ही मर्दपणा समजू। काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथे विरोध होतो, काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथे विरोध होतो। ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून, लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल, कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे। आणि शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होताना दिसतोय। बीड, सोलापूर, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या वाणेवाडी इथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकदा एकवटले। तुळजापूर तालुक्यातल्या वाणेवाडी इथे मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तासह आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलं। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या मार्गाला विरोध केलेला आहे। शेलगाव आणि तुळजापूर तालुक्यातल्या सावंतवाडी गावाजवळ